मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत लेखिका रॉन्डा ब्रायने यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी। पुस्तकाचे नाव आहे द सिक्रेट। तुम्हाला एक गुपित जाणून घ्यायचं आहे काय? तुम्हाला अफाट सामर्थ्याचे धनी बनायचे आहे काय? काय तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सारा पैसा, निरोगी शरीर आणि प्रेमाने भरलेले संबंध मिळवायचे आहेत? काय तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की तुम्ही तुमचं जीवन कसं बदलू शकता? तुम्हाला ते गुपित जाणून घ्यायचं आहे का जे प्रत्येक परिस्थितीत काम करतं? तुम्हाला माहीत असो किंवा नसो, पण आज ते गुपित जाणून घेण्याची संधी आहे। तुमचं उत्तर हो असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे। हे सिक्रेट असं एक सुप्रीम ज्ञान आहे जे शतकाशतक चालत आलं आहे, पण फक्त काही मोजके यशस्वी लोकांनाच याबद्दल माहिती होती। आज हे सिक्रेट तुमच्यासमोर उलगडणार आहे। तुम्ही काय काय करू शकता याला काही मर्यादा नाहीत। हे पुस्तक तुम्हाला माहीत करून देईल की तुम्ही तुमच्या इच्छांची पूर्तता कशी करू शकता। अमर्यादित क्षमता आणि जगात कोणतीही गोष्ट मिळवण्याचं सिक्रेट आहे द लॉ ऑफ अट्रॅक्शन। युनिवर्सचे नियम आपल्या सर्वांसाठी अगदी सारखेच आहेत, त्यामुळे याने काही फरक पडत नाही की तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात। तुम्ही हा नियम तुमच्या जीवनात वापरू शकता। लॉ ऑफ अट्रॅक्शन हे ते अंतिम गुपित आहे ज्याबद्दल या पुस्तकाच्या लेखिका रॉन्डा ब्रायने संपूर्ण जगाला सांगू इच्छित होती। आकर्षणाच्या नियमाचा अर्थ असा आहे की तुम्ही जे विचार करता, ज्या प्रतिमा तुमच्या मनात फिरतात, त्या तुमच्या आयुष्यात आकर्षित होऊ लागतात। याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे नेहमी विचार करता ते खरे होते। आकर्षणाचा नियम तुमच्या मनातील सामर्थ्यवान विचारांवर काम करतो। तुमच्या जीवनात हवे असलेले यश, पैसा, आनंद, चांगले आरोग्य, प्रेम हे सर्व तुमचे होईल जर तुम्ही याबद्दल सातत्याने विचार करत राहिलात। स्वतःला एक शक्तिशाली चुंबक म्हणजेच मॅग्नेट म्हणून विचार करा। ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार कराल ती गोष्ट खरोखरच तुमच्या आयुष्यात घडू लागते। तुमच्या विचारांमध्ये इतकी शक्ती आहे की ती मनात येणाऱ्या कल्पना वास्तवात बदलू शकते। तर हा नियम चांगल्या आणि वाईट गोष्टींचा फरक ओळखत नाही। तुम्ही चांगले विचार करा किंवा वाईट, तुम्ही त्याला आकर्षित कराल आणि ते वास्तवात येईल। तुम्ही याला असेही समजू शकता की आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट एक ऊर्जा आहे। आपले विचार, शब्द आणि क्रिया सर्व एनर्जी आहेत आणि प्रत्येक एनर्जीची एक व्हायब्रेशन असते। जेव्हा आपल्या मनात एखादा विचार येतो तेव्हा तो विश्वात एक सिग्नल म्हणून जातो आणि हा नियम समान व्हायब्रेशनच्या गोष्टी आणि लोकांना आपल्या जीवनात आकर्षित करू लागतो। एक खूप चांगली म्हण आहे, युअर वाइब्स अट्रॅक्ट युअर ट्राइब। म्हणजे जशी तुमची व्हायब्रेशन असेल तसंच तुम्ही त्या व्हायब्रेशनच्या गोष्टी आणि लोकांना आपल्या जीवनात आकर्षित करू लागता। तुम्ही जितकी जास्त ऊर्जा एखाद्या विचारात घालता तितकं तुम्ही त्या गोष्टीची निर्मिती करू लागता, मग तुम्हाला माहीत असेल किंवा नाही। चॅप्टर नंबर 1 आहे हाऊ टू यूज द सिक्रेट। तर या सिक्रेटचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊ। त्याच्या 3 स्टेप्स असतात। पहिली स्टेप आहे मागणे, दुसरी स्टेप विश्वास ठेवणे आणि तिसरी स्टेप आहे प्राप्त करणे। तर यासाठी पहिल्यांदा काम करावे लागेल ते म्हणजे युनिवर्सकडून मागणे। यासाठी तुम्हाला अगोदर विचार करावा लागेल की तुम्हाला काय हवे आहे। तुम्ही ते वर्तमान काळात एका पेपरवर लिहा किंवा तुमच्या मनात यात गोंधळाची कोणतीही जागा नसावी। तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल नक्की माहीत असले पाहिजे। जर तुम्हाला एक कार हवी असेल तर तुम्हाला त्याचा ब्रँड आणि मॉडेल कोणते आहे ते खात्री असावे लागेल। यानंतर तुमच्या आवडत्या रंगाची कल्पना करा। तुम्ही इमॅजिन करा की तुमची आवडत्या रंगाची आणि आवडत्या ब्रँडची कार तुम्ही चालवत आहात आणि तुम्ही खूप खुश आहात। तुम्ही येलो पेपरवर लाल पेनाने लिहू शकता की माझ्याकडे ग्रे कलरची मर्सिडीज कार आहे आणि ती मी चालवत आहे आणि मी त्यासाठी खूप आभारी आहे, कृतज्ञ आहे। जर तुमचे ध्येय स्पष्ट नसेल तर हा नियम काम करणार नाही। यामुळे युनिवर्सला मिक्स्ड सिग्नल मिळतो आणि तुमच्या आवडत्या गोष्टीऐवजी तुम्हाला मिक्स्ड परिणाम मिळतील। हे अगदी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देण्यासारखे आहे। तुम्ही ज्या मेनूची ऑर्डर देता तेच तुम्हाला वेटर ती डिश तुमच्यासमोर देतो। त्यामुळे तुमचे उद्दिष्ट स्पष्ट आणि मोठे ठेव। युनिवर्स एका वेटरप्रमाणे आहे जो तुमच्या ऑर्डरची वाट पाहत आहे। म्हणूनच तुम्हाला हे क्लिअर माहीत असणे आवश्यक आहे की तुम्ही त्याला काय ऑर्डर देत आहात। दुसरी स्टेप आहे विश्वास ठेवणे। एकदा तुम्ही तुमच्या मनात एखादा विचार सेट केला
की तुम्हाला पूर्ण विश्वास असायला हवा की तुम्ही जे मागितले आहे ते नक्कीच मिळेल आणि हा विश्वास 100% असायला हवा। यात जराही शंका ठेवू नका। मागणीनंतर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की ती गोष्ट तुमची झाली आहे। ती कशी मिळेल याची काळजी करू नका। विश्वास ठेवा की युनिव्हर्स तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल। उदाहरणार्थ, जर तुम्हाला एक टेनिस टूर्नामेंट जिंकायची इच्छा असेल तर रोज स्वतः एक चॅम्पियन सारखे ट्रॉफी पकडलेले इमॅजिन करा। जोर देऊ पूर्ण विश्वासाने स्वतःला सांगा, मी एक टेनिस चॅम्पियन आहे। एक दिवस असा येईल जेव्हा हे सत्य होईल। तिसरी स्टेप आहे स्वीकारणे। तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला जी आनंदाची भावना निर्माण होईल ती अगोदरच अनुभवायला हवी। हा आनंद अनुभवल्याने तुमची व्हायब्रेशन तुमच्या इच्छेशी जुळायला लागते आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आकर्षित होते की तुम्ही ती गोष्ट स्वीकारण्यास तयार आहात। तुमच्या ड्रीम होम किंवा ड्रीम जॉब मिळण्याची आनंददायी भावना व्यक्त करा। तेव्हा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी असाल। स्वतःला सांगा, मी हे माझ्या जीवनात आता स्वीकारत आहे। उदाहरणार्थ, तुम्ही एखादी खरेदी करू इच्छित असलेल्या ड्रीम होमला पाहायला जा, त्याला स्पर्श करा, त्याचा अनुभव घ्या आणि खूप लवकरच ते तुमच्याकडे येईल। नेक्स्ट चॅप्टर नंबर 2 आहे द सिक्रेट टू मनी। आपण जीवनात जे काही साध्य करू इच्छिता त्यासाठी या तंत्राचा वापर करू शकता। पैसा त्यापैकी एक आहे। हे कधीही म्हणू नका की माझ्याकडे खूप पैसे नाहीत। त्याऐवजी नेहमी म्हणा की माझ्याकडे खूप पैसे आहेत। पण हे फक्त म्हणण्याने सत्य होणार नाही, तुम्हाला ते पूर्ण विश्वासाने अनुभवायलाही हवं। यात कुठेही शंका असू नये। ब्रह्मांड खूप स्मार्ट आहे, त्याला सगळं समजतं। जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा हवा असेल तर कल्पना करा की तुम्ही तो खर्च कसा कराल, कुठे फिरायला जाल, काय काय खरेदी कराल। कोणत्याही नकारात्मक विचार आपल्या जीवनात पैशाच्या प्रवाहात थळा आणू देऊ नका। पैशाच्या विपुलतेवर लक्ष केंद्रित करा, त्याच्या कमतरतेवर नाही। तुम्ही ज्या अचूक रकमेची इच्छा करता त्याबद्दल विचार करा आणि नंतर त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करा। तसेच तुम्हाला इतरांना म्हणजेच गरजू लोकांना पैसे देण्याची मदत करायला हवी। त्यानंतर तुमच्याकडे अनेक पटींनी जास्त पैसे परत मिळतील। चॅप्टर नंबर 3 आहे द सिक्रेट हेल्थ। काय तुम्हाला प्लासिबोच्या परिणामाबद्दल माहिती आहे? वैद्यकीय संशोधनादरम्यान डॉक्टर सहसा रुग्णांवर चाचणी घेण्यात येणारे औषध आणि प्लासिबो गोळीचा वापर करतात। प्लासिबो गोळी प्रत्यक्षात आतून रिकामी असते, त्यात कोणतेही औषध नसते। एका गटाला औषध दिले जाते आणि दुसऱ्या गटाला प्लासिबो गोळी दिली जाते। डॉक्टरांनी पाहिलं की प्लासिबो गोळी घेणाऱ्या रुग्णांचे आजार बरे होत होते। त्यांना अगोदरपेक्षा स्वतःला चांगले वाटत होते आणि त्यांच्या आजारात सुधारणा होऊ लागली होती। रुग्ण हे देखील माहिती नव्हते की त्यांनी एक रिकामी गोळी घेतली आहे ज्याचा कोणताही उपचारात्मक प्रभाव नसतो। त्यांनी फक्त गोळी घेतली आणि यावर विश्वास ठेवला की ते बरे होतील आणि नेमके तसेच घडले। त्यांच्या आजारावर गोळीने नाही तर त्यांच्या सकारात्मक विचारांनी परिणाम केला होता। बस त्या रुग्णांनी विश्वास ठेवला आणि ते बरे झाले। या प्लासिबो इफेक्ट म्हणतात। माणसाच्या शरीरात स्वतःला बरे करण्याची शक्ती असते। जखम झाल्यावर काही वेळांनी त्या ठिकाणी आपोआप नवीन त्वचा येऊ लागते। जर आपण एखाद्या विषाणू संक्रमित झालो किंवा इन्फेक्शन झाले तर आपली प्रतिकारशक्ती त्याच्याशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करू लागते। दररोज आपल्या शरीरात असंख्य पेशी मरतात आणि नवीन पेशी निर्माण होतात। आपले शरीर आपल्या प्रत्येक गोष्टीला ऐकते आणि आपल्या प्रत्येक विचाराकडे लक्ष देते। जर तुम्ही स्वतःला सतत आजारी समजाल तर तुम्ही कधीच पूर्णपणे बरे होऊ शकणार नाही। अनेक लोक असे असतात जे नेहमी म्हणतात की त्यांना बेडवरून उठता येत नाही किंवा काही खाता येत नाही। तसेच असेही लोक आहेत जे सतत त्यांच्या हृदयाच्या समस्या, डायबिटीज आणि रक्तदाबाबद्दलच बोलत असतात। असे केल्याने ते त्यांच्या आजाराला अधिक बळ देतात, त्यामुळे तो आजार त्यांच्या आयुष्यातून दूर जात नाही। असेही लोक आहेत ज्यांनी कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर मात केली आहे। तसेच स्ट्रोक आणि पॅरालिसिस सारख्या आजारांमधून देखील लोक सावरले आहेत। तुम्हाला काय वाटते, यामागील कारण काय असू शकते? कारण आहे त्यांचा कधीही न ढळणारा अतूट विश्वास। त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला की ते आतून बरे होत आहेत आणि ते खरेच झाले। त्यांनी आजाराला स्वतःवर कधीही हावी होऊ दिले नाही। उपचारक ब्रू यांनी खरंच म्हटले आहे की प्रत्येक आजार बरा होऊ शकतो पण प्रत्येक माणूस नाही। म्हणजेच फक्त तेच लोक बरे होतात जे पूर्ण विश्वास ठेवतात की ते बरे होत आहेत। चॅप्टर नंबर 4 आहे द सिक्रेट टू यू।
आपल्यापैकी बरेच लोक विचार करतात की जीवन हे खूप अन्यायकारक आहे आणि असे मुलं आहेत जे आपल्या पालकांना दोष देतात की ते आधार देत नाहीत व प्रेमळ नाहीत. कुटुंब होणाऱ्या भांडणामुळे ते आपल्या आयुष्यासोबत किंवा स्वतःच्या जीवनासोबत द्वेष करायला लागतात. लोकप्रिय सिरीज चिकन सूप फॉर द सोल चे लेखक जॅक कॅनफिल्ड यांनी आपली कहाणी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. चला त्यातून शिकूया. त्यांच्या आई आणि वडिलांना दारूची सवय होती. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर हात उचलला. जॅक 6 वर्षाचे असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. जॅक यांचे मत आहे की ही प्रत्येक घराचीच कहाणी आहे. आता तुम्हाला स्वतः विचार करण्याची गरज आहे की तुम्ही या बाबतीत काय करू शकता. तुम्ही तुमचे जीवन कोणत्या दिशेने नेऊ इच्छिता. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला, नको असलेल्या घटनांबद्दल विचार करून त्यात अडकून राहू शकता किंवा आपल्याला हवे असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्या आकर्षित करू शकता. जॅकचं म्हणणं आहे की आपल्या भूतकाळात अडकून राहणं बिलकुल चांगलं नसतं. आपल्या पालकांनी काय केलं यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू इच्छिता यावर लक्ष केंद्रित करायला हवं. जर तुम्ही फक्त वाईट आठवणीमध्येच अडकून राहिलात तर तुम्ही त्यांना पुन्हा आकर्षित करू लागता. जर तुम्ही तुमच्या वाईट काळाबद्दल विचार करत राहिलात तर हे नक्की आहे की तो पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. जर तुम्ही खरोखरच मानत असाल की तुम्ही अनलकी किंवा तुमचे नशीब चांगले नाही तर तुम्ही दुर्दैवी आहात आणि वाईट नशीब तुमचा पाठला कधीच सोडणार नाही. तुमच्या भूतकाळातून बाहेर या. जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला असेल किंवा तुमच्या पालकांवर रागावलेला असाल किंवा तुम्ही तुमच्या बालपणाचा तिरस्कार करत वेळाने तुमचं मन त्या आठवणींना डिलीट करायला लागेल. विज्ञानाने याचं प्रमाण दिलं आहे की तुम्हीही याचा प्रयोग करून पहा. चॅप्टर नंबर 5 आहे द सिक्रेट टू लाईफ. जीवनामध्ये काही अर्थ असणे म्हणजे असे आहे की तुम्ही ते कसे जगले आहे. जर तुमच्या भूतकाळात खूप दुःख आणि त्रास झाला असेल तर ते साफ करून भविष्याकडे पुढे चला. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात करण्याची संधी घेऊन येतो. जे तुम्हाला आनंद देते ते करा. जीवनात एक उद्देश शोधा, नाहीतर हे जीवन झ वाटायला लागेल. प्रत्येक दिवसाचा सामना सकारात्मकतेने करा. तुमच्याबद्दल तुमच्या जीवनाबद्दल चांगले फील करा. तेव्हा जाऊन हे ब्रह्मांड तुमच्याकडे चांगल्या गोष्टी पाठवते. जे लोक विचार करतात की हे जग एक वाईट आणि निर्दयी जागा आहे तेच नंतर त्यांचे सत्य बनते. पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये आणि गोष्टींमध्ये चांगुलपणा पाहू लागता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंद शांतीचा अनुभव येतो. आता हे रहस्य तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे अमर्यादित शक्तीची किल्ली आली आहे पण ती कशी वापरायची हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. मित्रांनो, आता आपण पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, ते म्हणजे पुस्तकाचे कन्क्लुजन. पण त्या अगोदर पुस्तकाची समरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला की मोटिवेशन मिळतं आणि असंच अजून नवीन छान छान बुक समरी तुमच्यासाठी आणत राहील. तर चला बघूया पुस्तकाचे कन्क्लुजन. युनिवर्स चांगले आणि वाईट यातील फरक समजत नाही. ते फक्त तुमच्या विचारांच्या व्हायब्रेशनला समजते आणि त्याच व्हायब्रेशनच्या गोष्टी तुमच्या जीवनात पाठवायला सुरुवात करते. तुम्ही युनिवर्सकडून काहीही मागू शकता पण तुम्हाला जे काही मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञ आणि आभारी असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला जीवनात जे काही मिळाले आहे त्यासाठी युनिवर्सला नक्की धन्यवाद म्हणा. तुमच्यापूर्वी देखील अनेकांनी या रहस्याचा वापर केला आहे. त्यांनी या शक्तीने खूप पैसे कमवले, आपल्या आजाराला हरवले, आपल्या नातेसंबंधांना सुधारले आणि त्यांची नेहमीची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे तुमची इच्छा तुमच्यामध्ये तोपर्यंत टिकवून ठेवा जोपर्यंत तुम्ही ती साध्य करत नाही. आणि हो, तुमचे शब्द विचारपूर्वक निवडा. हे तुम्हीही करू शकता. तुम्हीही प्रेम, यश आणि आनंदाने भरलेले जीवन जगू शकता. आणि आता तर तुम्हाला याचे रहस्यही माहीत झाले आहे. म्हणून मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर खरोखरच प्रचंड विश्वास ठेवता तेव्हा हे युनिवर्स तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागते. हे युनिवर्स एखाद्या जिन्नसारखे आहे जे तुमच्या प्रत्येक आदेशाचे पालन करते. पण तुम्ही याच्याकडून काय मागता ते फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला ही ऑडिओ बुक समरी कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑडिओ बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद.
यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नवीन पुस्तके वाचत राहा.